पुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी लाक्षणिक धरणं आंदोलन। शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची भारतीय मजदूर संघाची ठाम मागणी। पुणे मेट्रो प्रकल्पात कार्यरत कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय वेतन दर, रजा, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक वागणूक यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत। शासनाचे स्पष्ट निर्णय आणि कामगार कायदे अस्तित्वात असतानाही त्यांची अंमलबजावणी होत नसल्यानं कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो रेल कामगार संघ रजिस्टर नंबर PN 5299 संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीनं पुणे मेट्रोतील सर्व कंत्राटी कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी लाक्षणिक धरणं आंदोलन मेट्रो प्रशासन कार्यालय येथे करण्यात आलं। या आंदोलनात अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस भारतीय मजदूर संघ सचिन मेंगाळे यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र सरकारचा दिनांक 18/2/2025 चा शासन निर्णय तत्काळ अंमलात आणण्यात येऊन सर्व कामगारांना केंद्रीय वेतन दरानुसार लाभ देण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। महत्त्वाच्या ठळक बाबी। माननीय कामगार मंत्री आकाश कुंडकर यांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांना केंद्रीय वेतन दरानुसार फरकासह वेतन देण्याबाबत स्पष्ट शासन निर्णय दिलेला आहे। मात्र सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी आजतागायत पुणे मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आलेली नाहीये। या शासन निर्णयाच्या तत्काळ अंमलबजावणीसाठी पुणे मेट्रो रेल कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला। त्याच अनुषंगानं माननीय अप्पर कामगार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयात अधिकृत बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजे या बैठकीस महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडील एकही जबाबदार अधिकारी उपस्थित राहिलेला नाही। ही बाब प्रशासनाची कामगारांबाबतची उदासीनता स्पष्ट दर्शविते। कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्या: कंत्राटी कामगारांना शिल्लक रजेचे वेतन तत्काळ देण्यात यावे, राष्ट्रीय सणांच्या दिवशी काम केल्यास दुप्पट वेतन देण्यात यावे, प्रत्येक कामगाराला दरमहा पगाराची स्लिप देणं बंधनकारक करण्यात यावं, महिला तक्रार निवारण समितीमध्ये कामगार प्रतिनिधींना सभासदत्व देण्यात यावं, सर्व कामगारांना सन्मानानं आणि मानवीय वागणूक देण्यात यावी, ओव्हरटाईम केल्यास त्याचे कायदेशीर दराने वेतन देण्यात यावे, महिला कर्मचाऱ्यांसाठी कामावर ये-जा करण्याची सुरक्षित व्यवस्था करण्यात यावी, विनाकारण बदल्या आणि शिफ्ट बदल तत्काळ थांबवण्यात यावी, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करणे त्वरित थांबवण्यात यावं, मेट्रोमध्ये भरती करताना अनुभवी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांना पदोन्नती देण्यात यावी, पुणे मेट्रोतील सर्व कामगारांना केंद्रीय वेतन दरानुसार फरकासह वेतन देण्यात यावं। संघटनेचा इशारा: कामगारांच्या वेतनाशी, उपजीविकेशी आणि सन्मानाशी संबंधित शासन निर्णयाची अंमलबजावणी त्वरित न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। या आंदोलनात अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, पुणे मेट्रो रेल कामगार संघ अध्यक्ष राम सुरवसे, पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सेक्रेटरी सागर पवार, संघटक सचिव उमेश विश्वाद, त्याचबरोबर यश निंबाळकर, सुवर्णा भोसले, निकिता दंडवते, अर्पिता काळे यांनी मार्गदर्शन केलं। हे आंदोलन पूर्णतः कायदेशीर, शांततामय आणि कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे। देश के हित में करेंगे काम का लेंगे पूरा दाम, भारतीय मजदूर संघ जिंदाबाद, पुणे मेट्रो रेल कामगार संघ जिंदाबाद या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख, पुणे। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।